बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आणि परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये गुरुवार दिनांक 23 जानेवारी धडाडणार बहुजन समाजाचा जन आक्रोश मोर्चा। प्रमुख उपस्थिती एक स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांचे सर्व कुटुंबीय, मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब, आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब, आमदार श्री संदीप क्षीरसागर साहेब, श्री दीपकदादा केदार साहेब, तसेच सांगली जिल्ह्यामधील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व बहुजन समाजबंधू भगिनी, युवक युवती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे, तरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या आणि देशमुखांचं निर्गुण हत्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज मराठा समाज सांगली या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक झाली। या बैठकीमध्ये या दोन्ही घटनांचा तीव्र असा निषेध करण्यात आला असून 23 जानेवारी रोजी सांगली येथे भव्य असं आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांचे बंधू, त्यांची मुलगी, त्यांची पत्नी आणि बीडचे आमदार सुरेश भाऊ धस तसेच खासदार बजरंग सोनवणे हे या ठिकाणी उपस्थित राहून या मराठा आक्रोश मोर्चाला संबोधित करणार आहेत। 23 तारखेच्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी 17 तारखेला मराठा समाज सांगली येथे आढावा बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील बांधवांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो आणि 23 तारखेचा आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी या नियोजनाच्या बैठकीसाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती करतो। धन्यवाद।